नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा 3 ने बेड्या ठोकल्या आहेत। 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी आळंदी चरोली परिसरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या 8 नागरिकांना चाकूचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले होते। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। विश्वजित अर्जुन पवार आणि यव्हान भास्कर कासार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आळंदी आणि ग्रामीण भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणे तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेतल्याची घटना घडली होती। 2 दिवसांमध्ये एकूण 14 घटना घडल्याने पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली। याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात सोनसाखळी हिसकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथक त्याचबरोबर आळंदी पोलिसांनी समांतर तपास केला। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी यव्हान भास्कर कासार आणि विश्वजित अर्जुन पवार यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले। दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। विश्वजित अर्जुन पवार जालना जिल्ह्यात 4 गुन्ह्यातील आरोपी फरार आहे। त्याच्यावर पूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत। आरोपी यव्हान कासार याच्यावर देखील पूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत। चाकण भागातील वाहतूक कोंडीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे। विकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत। महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तळेगाव चाकण शिक्रापूर परिसरातल्या महामार्गाचे रुंदीकरण, महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल। यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले। खेड तालुक्यातील टोकावडे येथे भाताच्या 800 पेंड जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे। नितीन आनंदराव गोपाळे राहणार टोकावडे यांनी याबाबत व्यथा मांडली असून शेतीच्या वादातून नात्यातील मंडळींनी हा प्रकार केल्याचा आरोप नितीन गोपाळे यांनी केलाय। गावातील दहशतीमुळे अजूनपर्यंत कुणीही पंचनामा करण्यासाठी देखील आले नसल्याचं गोपाळे यांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे। खेड पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्व शिक्षक संघटना आक्रमक झाले आहेत। खेडचे आमदार बाबाजी काळे यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन देऊन शिक्षक संघटनांनी याबाबतचा रोष व्यक्त करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। यंदा कडकडीत उन्हाने फेब्रुवारीमध्येच हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो आहे। खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात सध्या 5.49 टीएमसी म्हणजेच 65.46% पाणीसाठा शिल्लक आहे। मागील वर्षी यावेळी धरणात 68.53% इतका पाणीसाठा शिल्लक होता। खेड तालुक्यातील कुंडेश्वर विद्यालय पाईट या शाळेसाठी हँडवॉश स्टेशन, नवीन शौचालय युनिटचे आणि स्वच्छतागृहाचे नूतनीकरण आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले। तसेच मुलांना स्वच्छतेच्या सवयी आणि मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी जनजागृती करण्यात आली। पंतप्रधान महाआवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना 22 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात पहिला हप्ता रक्कम वितरण शुभारंभ करण्यात आला। खेड तालुक्यातील 1788 घरकुल मंजूर लाभार्थ्यांना 2,68,20,000 रुपयांचा पहिला हप्ता रक्कम वितरित करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील 19,000 घरकुल मंजूर लाभार्थ्यांना 30 कोटी रुपये वितरित करण्यात आले। खेड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत 3,384 घरकुले मंजूर झाली असून खेड पंचायत समिती शिवछत्रपती सभागृहात आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थींना मंजूर आदेशपत्राचे वाटप करण्यात आले। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने विविध विषयांवर व्याख्याने आणि आवडत्या पुस्तकांचा परिचय, निबंध स्पर्धा, काव्य वाचन इत्यादी उपक्रम राबवून माय मराठीचा जागर करण्यात आला। मराठी भाषा गौरव दिन राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात देखील उत्साहात साजरा करण्यात आला। खेड तालुक्यातील बेताळे येथील पोलीस पाटील सयाजी शिंदे यांच्या शेतातील 10 वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या कलमी आंब्याचे झाड अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत। या जळीत आंब्याच्या झाडांचा पंचनामा कृषी विभागाकडून करण्यात आला। खेड तालुक्यातील मंजूर झालेल्या घरकुलांची कामे वेळेत सुरू करण्यासाठी गावातील सरपंच पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत येत्या मार्चपर्यंत भूमिपूजन करून सुरू करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे।
ग्रामीण भागातील मुलींना योग्य संधी आणि पाठिंबा मिळाल्यास त्या देखील मोठे यश संपादन करू शकतात। याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाराणसी तुफान कप 2025 मध्ये पाईड गावच्या मुलींच्या फुटबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे। खेड खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा अखेर खंडित झाली आहे। गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अखेरच्या माघारीच्या दिवशी 53 उमेदवारांपैकी 27 उमेदवारांनी माघार घेतली आहे। 9 जागांसाठी 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत। त्यामुळे 9 संचालक बिनविरोध आणि 9 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात असणार आहेत। ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार आहे। संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरुवातीला 3 जागांवर प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं 3 जागा बिनविरोध झाल्यात। त्यानंतर आज गुरुवारी 27 फेब्रुवारी 2025 रोजी माघारीच्या अखेरच्या दिवशी 6 जागा बिनविरोध करण्यात खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांना यश आलंय। संघाच्या 18 पैकी 9 जागा बिनविरोध झाल्या असून 9 जागांसाठी दुरंगी आणि तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। येत्या 9 मार्चला मतदान होणार आहे आणि लगेचच मतमोजणी होणार आहे। बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे पुढील प्रमाणे आहेत। आळंदी सोसायटी गटातून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत। आळंदी सोसायटी गटातून येळवंडे स्वामी विष्णू, खेड सोसायटी गटातून थिगळे खंडेराव गुलाबराव, वाडा सोसायटी गटातून सोमवंशी अरुण बाजीराव, महिला गटातून पाचारणे प्रतीक्षा संतोष, कजाटे पूजा तानाजी, अनुसूचित जाती जमाती गटातून देखणे कल्याणशील राजाराम, इतर मागास प्रवर्गातून सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर, बिगर शेती सोसायटी गटातून धायबर मुकुंद गजानन, प्रोसेसिंग आणि कंझ्युमर संस्था गटातून सातकर हिरामण साहेबराव हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत। चाकण सोसायटी गटातून मांडेकर अशोक नारायण, दौंडकर संभाजी बाळासाहेब, पवळे धोंडीबा कुंडलिक, वाफगाव गटातून भागवत धनंजय द्वारकानाथ, गोरडे संतोष अनंत, चा सोसायटी गटातून गोपाळे विकास मारुती, टोके अनिल गणपत, कडू सोसायटी गटातून शितोळे दत्तात्रय धोंडीबा, धमाले संतोष नामदेव, महाळुंगे सोसायटी गटातून टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ, इंगवले चंद्रकांत उर्फ दादा दगडू, व्यक्ती सभासद गटातून 3 जागांसाठी थिगळे नरेंद्र साहेबराव, घुमटकर विनायक शूरसेन, सांडभोर एकनाथ सीताराम, काळे आनंदा मारुती, भटका विमुक्त जाती जमाती गटातून मिडगे सुधाकर गोविंद, सरवदे बापूसाहेब बाळू हे उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली आहे। पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात भंगार माथाडी कामगार पुरवठ्यासह विविध ठेके मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे। चाकण एमआयडीसी मध्ये खराबवाडी हद्दीतील 2 कंपन्यांमध्ये घडलेल्या थरारक घटनांनी एमआयडीसी मधील दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकारण्यांचे अर्थपूर्ण पाठबळ अनेक ठेक्यांमध्ये त्यांच्याच अत्यंत जवळच्या मंडळींची भागीदारी असल्यानं हा प्रश्न पुन्हा एकदा उग्र रूप घेऊ लागलाय। ज्या गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व संपलंय असं वाटत होतं, अशाच टोळीतील काही मंडळींनी पुन्हा आपली पाळेमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात रुजवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे चाकण तळेगावसह जिल्ह्याच्या इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू पाहतीये। राजकीय आश्रय असलेल्या आणि औद्योगिक भागावर विशेष लक्ष ठेवून कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीयेत। कंपनी मालकात या राजकीय पाठबळावरील तथाकथित गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या नावांची दहशत आहे। खराबवाडी येथील कंपनीत 6 जणांना जबर मारहाण करून एका मोटार कारची तोडफोडही करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ येथील बिरदवडी लगतच्या एका कंपनीत अशीच एक घटना घडली। कंपन्यांमधील कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांमध्ये संघर्ष पेटवून हाणामाऱ्या आणि मोटारींची तोडफोड असे प्रकार सातत्यानं समोर येतात। या घटना माध्यमांना कळणार नाहीत आणि एमआयडीसी मधील दहशत बातम्यांमधून चव्हाट्यावर येणार नाही याची दक्षता खुद्द पोलीस प्रशासन घेत आहे। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे 500 एकर जागेची मागणी केली असून या संदर्भात नुकतीच मुंबईतील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील घोटी आणि आडवण परिसरात ही जागा मिळावी अशी कंपनीची इच्छा आहे। चाकणच्या महिंद्राचा हा विस्तार प्रकल्प असेल की संपूर्णतः नवा प्रकल्प असणार आहे याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये।
महिंद्रा अँड महिंद्राने चाकण प्रकल्पात इलेक्ट्रिक SUV निर्मिती आणि बॅटरी असेंब्लीसाठी 16,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र आता नाशिकमध्ये महिंद्राची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतल्यानंतर नाशिकमधील गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत त्यांनी दिले. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील सभागृहात उद्योगमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकही झाली. या बैठकीत MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी P. वेलारासू, महिंद्राचे प्रकल्प प्रमुख धनंजय जोशी तसंच कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी आणि स्थानिक MIDC अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत इगतपुरी तालुक्यातील घोटे आणि आडवण येथे महिंद्राकडून 500 एकर जागेची मागणी झाली. या ठिकाणी ई-व्हेकल उत्पादन प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिंद्रा आता चाकणऐवजी नाशिकला प्राधान्य देत असल्याची चर्चा होतीये. महाशिवरात्रीच्या निमित्ताने खेड तालुक्यात सर्वत्र विविध कार्यक्रम संपन्न झाले. महाळुंगे परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त महाळुंगे, कुरुळी, मोई, निघोचे येथील मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बेलफुले वाहत शिवलिंगाला दूध अभिषेक करून यथासांग पूजा करण्यात आली. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात चैतन्य पसरले होते. महाशिवरात्री श्री सिद्धेश्वर मंदिर राजगुरुनगर या ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न झाले. चाकणमधील शिवपार्वती लग्न सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. तालुक्यातल्या 18 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 27 फेब्रुवारी रोजी पुण्यात झाली. कोणत्या गावाला कोणतं आरक्षण मिळालं हे खालीलप्रमाणे. सर्वसाधारण महिला खराबवाडी, आसखेड बुद्रुक, वाशेरे, बोरदरा, कोये. सर्वसाधारण जवळकी खुर्द, कोहिंडे बुद्रुक, सोळू, धामणे. नागरिकांचा मागास प्रवर्ग वडगाव घेनंद, गुळाणी, सायगाव, पाईट. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रौंधळवाडी, कडाचीवाडी. अनुसूचित जमाती आंबेठाण. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.